नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट परीक्षा 2025 याचे फॉर्म संकेतस्थळावर ओपन झालेले आहेत. इथे बघत असाल दिनांक 24 फेब्रुवारी 2025 पासून 13 मार्च 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे फॉर्म उपलब्ध असणार आहेत आणि 500 रुपये विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 14 मार्च 2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 21 मार्च 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. याकरिता परीक्षा शुल्क दिलेले आहे. खुला 800 रुपये आणि इतर मागास भटक्या विमुक्त जाती जमाती याकरिता 650 रुपये प्रक्रिया शुल्क आहे. यामध्ये काही टिप दिलेली आहे. जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण पात्र झालेला असेल तर परत त्याला त्या विषयामध्ये सेट परीक्षा देता येणार नाही. तर सेट परीक्षेसाठी फॉर्म कसा भरायचा, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, याचा आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत. गुगल क्रोमला गेल्यानंतर सेट एक्झाम असं टाईप करा. यामध्ये पहिली साईट येईल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तिथे क्लिक केल्यानंतर असा एक डॅशबोर्ड ओपन होईल, ज्यामध्ये इथे बघा तुम्हाला अप्लाय फॉर एम-सेट हेल्ड ऑन 15 जून 2025 इथे क्लिक करायचं. त्यानंतर असा एक फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये वर एक दिसतंय न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम. इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला. इथे ओके करायचं. रजिस्ट्रेशन करत असताना आपला करेक्ट ईमेल आयडी यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. इथे मी कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर इथे बघत असाल तर तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. मी माझा ईमेल आयडी ते इन्सर्ट करतोय. यापैकी सिलेक्ट करायचं आहे @gmail.com किंवा yahoo.com. हे सिलेक्ट करून एक पासवर्ड क्रिएट करायचा. तो पासवर्ड इथे रिएंटर करायचा. त्यानंतर एखादी सिक्युरिटी क्वेश्चन यापैकी सिलेक्ट करून त्याचा आन्सर इथे टाकायचा आणि सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं युजर आयडी आणि तुमचं युजर रजिस्ट्रेशन झालेलं असेल. परत या लॉग इन इंटरफेसवर येणार. यामध्ये माझं युजर नेम आणि पासवर्ड मी इन्सर्ट करणार आहे. युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 या प्रोसिजरमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये स्टेप 1 बघा, फिल मेन अप्लिकेशन फॉर्म. इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट कोणता तुम्ही निवडताय तो सिलेक्ट करायचा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट यामध्ये इन्सर्ट करायचा. इथं नेम ऑफ द कॅन्डिडेट, नेम ऑफ द फादर, नेम ऑफ द मदर, तुमचं कम्युनिकेशनसाठी ऍड्रेस, ही सगळी माहिती भरायची. तुमचा बर्थ डेट, ते सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड करायचा, ज्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बरेचसे आयडी प्रूफ येतात. तुम्ही जी आयडेंटिटी कार्ड सिलेक्ट केलेली आहे त्याचा इथं नंबर इन्सर्ट करायचा. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जेंडर, त्यानंतर स्टेट ऑफ डोमेसाइल, तुमची कॅटेगरी, आर यू एन ऑर्फन कॅन्डिडेट यस ऑर नो करायचं आहे. जर PWD कॅन्डिडेट असाल तर त्याला यस ऑर नो करायचं आहे. टाईप ऑफ डिसेबिलिटी इथं मी नॉट एलिजिबल करतोय आणि प्रेझेंट स्टेटस जर तुम्ही टीचर असाल तर टीचर आणि नॉन टीचर असाल तर नॉन टीचर. अशा प्रकारे इथं मग आता क्वालिफिकेशन डिटेल भरायची आहे, ज्यामध्ये नेम ऑफ PG कोर्स, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ती PG केलेली आहे, PG कोर्स कम्प्लीट किंवा अपेअरिंग काय असेल, तिथं मी कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे आणि कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटचं नाव इथं पुढे लिहायचं आहे. PG कोर्स स्टेटस काय सध्या, कम्प्लिटेड आहे की अपेड आहे, फायनल इयर ओनली. PG कोर्स काय आहे, कम्प्लिटेड आहे की अपेड आहे. जे विद्यार्थी फायनल इयर मध्ये असतात त्यांनीच ते अपेड निवडायचं आहे. मग तुमचा पासिंग इयर, त्यानंतर तुमचे मार्क इथे लिहायचे आहे डिग्रीचे. इथे एग्रीगेट मार्क्स किती पैकी, त्याचं कॅल्क्युलेट पर्सेंटेज केलं की ऑटोमॅटिक पर्सेंटेज येणार. त्याचं ग्रेड टाकायचं आणि आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन दिस सब्जेक्ट, तुम्ही यापूर्वी सेट परीक्षा या सब्जेक्टमध्ये क्वालिफाय झाले आहेत का,
येस और नो करायचा, डिक्लेरेशन देऊन हा फॉर्म फिल करायचा. अशा प्रकारे हा पहिला फॉर्म असेल. पहिला फॉर्म भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्यानंतर सिलेक्ट फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायसाठी येणार आहे, ज्यामुळे तुमचा फोटो हा 50 KB किंवा त्यापेक्षा कमी असला पाहिजे. तर तुमचं सिग्नेचर हे 30 KB किंवा त्यापेक्षा कमी असलं पाहिजे. इथं चूज फाईलमध्ये तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि अपलोड स्टुडंट फोटो इथं क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोटो पुढे असं दिसणार आहे. त्यानंतर सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे फाईलमधून. त्यानंतर अपलोड स्टुडंट साइन करून पुढची टॅब आहे प्रोसीड टू पेमेंट, याला क्लिक करायचं. परत एकदा प्रोसीड टू पेमेंट या बटनवर क्लिक करतोय. त्यानंतर इथं बघत असाल की ते फी आलेली आहे 650 रुपये, ज्याला पे करायसाठी सिलेक्ट पेमेंट गेटवे असं निवडणार. यापैकी बँक ऑफ महाराष्ट्र दिसत आहे, तिथं मी क्लिक करणार. प्रोसीड फॉर पेमेंट असं करणार. यामध्ये ऑप्शन आले बघा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग. यापैकी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यूज करून इथं पेमेंट करू शकता. अशा प्रकारे तुमचा सेटसाठी फॉर्म भरला गेलेला असेल. जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल मित्रांनो, तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.